पंढरपूर अंबवडे रस्ता अजूनही पुरातच, नागरिकांना धोक्याची घंटा। पंढरपूर अंबवडे राज्य महामार्गाचे काम मागील 3 ते 4 वर्षापासून सुरू असून महामार्गाचे बहुतांश काम पूर्णत्वास आले असले तरी अनेक ठिकाणी अपूर्ण कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसते। काही ठिकाणी रस्ते अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत, त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, धूळ आणि खराब रस्त्यांमुळे प्रवासी तसेच वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। विशेष म्हणजे काही ठिकाणी सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक तसेच बाजूची कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। थोड्याच दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे। पावसाळ्यापूर्वी तरी या महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण होणार का, की पुन्हा जैसे थे परिस्थितीतच नागरिकांना प्रवास करावा लागणार, असा सवाल वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। पावसाळ्यात खड्डे आणि चिखलामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। अशी झालेली आहे की हा रस्ता जेव्हा चालू केला तिथपासून सांगतात आम्ही चांगला व्यवस्थित पद्धतीने करू 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 म्हणून काहीच करत नाहीत। इथे कितीक वेळा ह्या खड्ड्यांमुळे ॲक्सिडेंट होत आहेत आणि ह्या रस्त्याची माती येऊन किती जणांची ॲक्सिडेंट झालीत, तरी देखील हे कॉन्ट्रॅक्टर आहे ते काही दखल घेत नाहीत। जेणेकरून इथली आमची जाण्याची सुविधा आहे ती देखील बरोबर केलेली नाही आहे त्यांनी, आणि तेवढ्यापुरतंच आपली माती टाकून भराव तेवढा करतात, बाकीचं काहीच इथे रिस्पॉन्स देत नाही आम्हाला। आम्ही काय करायचं नागरिकांनी? इथं सारखं येणं जाणं, त्याच्यामध्ये इथं एवढा जो खड्डा पाला यात गाड्या आपटतात, तिथं ॲक्सिडेंट होत आहेत। वापस त्या फाट्यावरती जवळजवळ 10-15 ॲक्सिडेंट झालीत, तिथं पण ते स्पीड ब्रेकर वगैरे काहीच टाकत नाहीत। सवादला जाणारा रस्ता आहे तिकडे पण स्पीड ब्रेकर नाही, पुण्याला जाणारा तिकडून पण नाही, माळला येणारा पण एवढ्या सुसाटमध्ये गाड्या येतात आणि ॲक्सिडेंट होत जात आहेत। आणि आता थोड्या दिवसात पाऊस झाल्यानंतर आणखीन ह्या इथे रोडची आणखीन दशा होणार आहे। त्यासाठी लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरने या इथे खड्डे बुजून हा रस्ता जो आहे तो चांगल्या पद्धतीने करून आम्हाला द्यावा। आणि आतमध्ये बुद्धवाडीमध्ये जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यावरती गाड्या स्लिप होतात, त्या देखील त्यांनी तिथला रस्ता आम्हाला व्यवस्थित आणि आमचा मार्ग चांगला करून द्यावा ही सर्वांना विनंती करतोय आम्ही। नाहीतर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। आणि पुढे आम्हाला जी तिथं खाली मोरी मोठी बनवणार होते त्याचं देखील काय निष्पन्न अजून काढलेलं नाही त्यांनी।